नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल अर्चना कुलकर्णी निजामाबादमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश काय आहे बघूयात आपण. महाराज म्हणतात प्रारब्ध चांगले असले पाहिजे. प्रारब्ध म्हणजे नक्की काय? प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. हे सर्व काही कर्म आहे. कर्म हे सर्वश्रेष्ठ असले पाहिजे. आपले कर्म चांगले असतील तर आपले प्रारब्ध निश्चितच चांगलेच घडते, ह्यात काही शंका नाही. त्याच्यासाठी आपल्याला चांगले कर्म करायचे आहेत. प्रत्येकाची म्हणजे गरजू व्यक्तींची आपल्याला मदत करायची आहे. एक वेळा आपण सेवा कमी केलो तरी चालेल, एक वेळ कमी जपलो तरी चालेल, एखादं पारायण कमी केलो तरी चालेल, पण आपल्याला गरजू व्यक्तींना मदत करायची आहे. कर्म चांगले करायचे आहेत. ह्याचा उद्देश हेच. आपण चांगले कर्म केलो, गरजूंना मदत केलो तर आपल्याला पारायण केलेलं, सेवा केलेलं पुण्य आपोआपच घडते महाराजांचा कृपा आशीर्वादाने. हेच सांगतात महाराज आपले. बस मग चला तर मग आपण चांगले कर्म करूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.